नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. या कारवाईचं स्वरूप काय? लहान मुलांना कामाला ठेवणारे संस्था, हॉटेल्स, व्यावसायिक धंदे सगळं बंद करणार. कोणत्या माहितीच्या आधारे हे छापे टाकण्यात आले आहेत सर? सोर्सेस आहेत आमचे. अर्थात ते फार महत्त्वाचं नाहीये. आम्ही ज्या ठिकाणी छापे टाकले ते यशस्वीरित्या पार पडलेत. आमच्या ताब्यात जी मुलं आहेत ती अल्पवयीन आहेत आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची ओरिजिनल कागदपत्र नाहीये. पण माहिती मिळाली कुठून याबद्दल काहीतरी सांगा मॅडम. पोलीस स्टेशनच्या ऑफिशियल फोनवर कॉल आलेला. त्यांनी फक्त आम्हाला ठिकाणाची माहिती दिली. यापेक्षा जास्त माहिती आम्ही तुम्हाला नाही देऊ शकत. सॉरी. हा, पण हे तुम्हाला का करावं असं वाटलं? कारण बनावट कागदपत्र बनवून लहान मुलांना कामाला ठेवलं जाते असं आमच्या निदर्शनास आलं. हो, आणि यामुळे मुलांचं शिक्षणाकडे दुर्लक्ष होतंय. ज्या वयात त्यांच्या हातात पुस्तकं असायला हवीत त्या वयात त्यांच्याकडे मजुरीचं साहित्य दिसलं. यापेक्षा दुर्दैवी काय असू शकतं? तुम्हाला माहित आहेत जिथे तुम्ही छापे टाकले त्या प्रॉपर्टी कोणाच्या आहेत? नाही. अर्जुन सर, या प्रॉपर्टीज गिरीश गायकवाड उर्फ जीजी यांच्या आहेत. हे आम्हाला तुमच्याकडनंच कळतंय. आणि ह्या प्रॉपर्टीज गिरीश गायकवाड साहेबांच्या आहेत का अजून कुणाच्या आहेत याची आम्ही माहिती पण नाही घेतली. बेकायदेशीर उद्योग चालू होते. आम्ही धडक कारवाई केली. म्हणजे तुम्ही त्यांना साहेब म्हणताय? मुलांना काही सोडून द्यायचं बेत तर नाही ना सर? असं केलं तर तुम्ही पत्रकार आम्हाला सोडाल का? असो, पण एक मात्र नक्की, कायद्यासमोर सगळे समान असतात. या माणसासाठी ती मुलं काम करतायत हे आम्हाला तुमच्याकडनंच कळालं. अर्थात माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट नाहीये. त्या माणसाने गुन्हा केलाय, कायदा मोडलाय तर त्यांना शिक्षा होणार. ही काळ्या दगडावरची रेष. धन्यवाद. बापू, बाबा, तुम्ही एवढ्या गडबडीने का बोलवलं? काय तसं विशेष नाही आप्या, पण मी काम करताय ते सगळं चांगलंच आहे. पण काय बापू? अर्जा, अरे घरात जेवढी लोक तेवढी मतं वेगवेगळी आहेत ना. रुपालीच्या मनात भीती आहे. आणि आजची परिस्थिती बघता ती भीती काही चुकीची नाही. कारण गिरीश गायकवाड सारख्या माणसाच्या मनात काय येऊ शकतं काय सांगू शकत नाही ना आपण. बापू कदम, तुमची भीती कळते आम्हाला, म्हणूनच घराची सिक्युरिटी वाढवली. होय का? हो बाबा, आणि तरी त्यांनी काही केलं ना तरी मला नाही वाटत की तो गिरीश गायकवाड आपल्याला भीती दाखवण्यापलीकडे काहीतरी करेल. ते सगळं ठीक आहे का आप्या, पण अमोल लहान आहे अजून. त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. शाळेत गेल्यानंतर एकटा दुखता असतो. त्याचीच काळजी वाटते आम्हाला. बापू त्याची पण काळजी करू नका तुम्ही. त्याची पण सोय लावली आहे मी. उद्यापासून एक माणूस अमोलच्या नकळत त्याच्या आसपास असेल. हे मात्र अगदीच चांगलं केलं बरं का तुम्ही. इथे काय करताय तुम्ही? अरे अमोल बाळा, तो जीजी आहे ना, जीजी, त्याने आपल्याला परत त्रास देऊ नये ना ह्याची सोय करत होतो आम्ही सगळे मिळून. अरे बाबा, तू महाराष्ट्र पोलीस मध्ये आहेस ना, मग त्या जीजी सारख्या लोकांना का घाबरायचं? व्हेरी गुड अमोल. अगं लपून दगड मारणारा माणूस मित्रच असताना. अमोल, अरे बाबा, तुझ्यासारखं डेअरिंग आमच्यात आलं पाहिजे. बापू, आधी जेवढं तर पाहिजे ना. अरे देवा, सॉरी हा मोना. ठीक आहे. अहो, पण तुम्ही एवढा कसला विचार करताय? रुपाली ताई, काय झालंय? मोना, मी अमोलला काही चुकीचं बोलले का ग? बाई, अहो रुपाली ताई, अजून तुम्ही तोच विचार करताय का? अगं तसं नाही. एकतर ना कालपासून अमोल माझ्याशी बोलत नाहीये आणि मगाशी मी पटकन त्याला बोलून गेले की तुला काही कळत नाही. रुपाली ताई, अहो तुमची काळजी योग्य आहे. आणि लहान मुलांच्या बाबतीत ना सगळं त्यांच्या कलाने घ्यावं लागतं. म्हणजे त्यांच्या बाजूने विचार केला ना की सगळं नीट होतं. म्हणजे कधी कधी ना आपल्या मतांपेक्षा त्यांच्या हट्टांचा जास्त विचार करायचा रुपाली ताई. हा, तू म्हणतेस ते बरोबर आहे मोना. अमोलवरती उगाचच माझी मतं लादण्यात काहीच अर्थ नाहीये. मी ना उद्याच त्याची माफी मागते. ठीक आहे, आता तुम्ही जास्त विचार नका करू आणि छोटे सरकार एवढं नाही धरून ठेवतो. मोना, अमोल करेल ना ग मला माफ. हा, केलंही असेल तरी ना तुम्ही उद्या त्यांच्याशी एकदा बोलून घ्या. हा यशा, अरे ते भैरोबाच्या देवळामोर नाही का
शेतकरी कृषी सेवा केंद्र, हा तिथं मिळेल. तू जात रे, मी सांगतो ना मिळेल. काय कदम, शेतीची तयारी जोरात चालली की? हा, अरे जरा शेणखत टाकून घेतो. अरे जा, यावर्षी ना भाज्याच लावतो, म्हणजे बाहेरनं भाज्या आणायलाच नको बघ. वा वा दाजीबा, आता सगळ्या भाज्या घरच्या बरं का? अरे दिप्या, घरच्या भाज्यांमध्ये जी चव आहे ना, बाहेरच्या भाज्यांमध्ये मजा नाही रे. बाबा मला वाटतं ना आपण राजगावमध्ये जाऊन बापू आणाच्या बांधून शेती करावी. अरे देवा, अरे बाळा, हे फक्त तुलाच नाही, आम्हाला सगळ्यांना वाटतं. पण आपलं काम पुण्यात आहे ना, म्हणून इकडे थांबायचं. बोला काय तुले? हा काय? बरं ठीक आहे, पोहोचतो. काय झालं तिथे? गिरीश गायकवाड पोलीस स्टेशनला पोहोचतो. वाटलंच होतं मला. चला निघू. भाऊजी, हे प्रकरण जेवढं शांततेत मिटवता येईल तेवढं बघा ना. काय उगाच वाढायला नको. रुपाली, त्यांना चांगलं माहिती आहे की हे प्रकरण कसं हँडल करायचं ते. अपर्णा, अर्जुन, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा जे करायचं. बाबा घाबरू नका, सिम्बा आहे तुमच्या सोबत. हो बाळा, अजिबात घाबरायचं नाही. आता ज्यांनी चुकी केली आहे त्याला शिक्षा मिळणार म्हणजे मिळणारच. चला बाय. बाय बाबा. बाय. सरकार चला, आता तुमच्या शाळेची पण वेळ झाली. हा, मी अमोललाच मी सोडायला जाते, चालेल ना बाळा? चालेल मोठी मा. मुला डबा ना त्याचा. निघूया आपण. हो, घेत